मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई? नमस्कार. लाडकी बहीण योजनेबद्दलची ही महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून पाहत आहोत. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत 2665 लाडक्या बहिणी या सरकारी कर्मचारी असल्याचे समोर आले आहे. या महिला दुहेरी लाभ घेत होत्या. त्यामुळे आता त्यांच्यावर कारवाई होणार का किंवा पैशांची वसुली केली जाणार का हा प्रश्न निर्माण झाला आहे. 1.20 लाख कर्मचाऱ्यांच्या तपासणीतून पोलखोल. अजून 6 लाख कर्मचाऱ्यांची होणार पडताळणी. आतापर्यंत 1.20 लाख कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली असून त्यातून ही बाब उघड झाली आहे. यापुढे अजून 6 लाख कर्मचाऱ्यांची पडताळणी केली जाणार आहे. यामुळे आणखी किती सरकारी कर्मचारी या योजनेचा गैरफायदा घेत आहेत हे लवकरच समोर येईल. लाडकी बहीण योजनेत 2652 सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी गैरफायदा घेऊन योजनेचे पैसे लाटल्याचे उघडकीस आले आहे. शासनाच्या निर्णयानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही असे स्पष्ट करण्यात आले होते. तरीही या महिला कर्मचाऱ्यांनी अर्ज भरून लाभ उचलले. यात वर्ग 3 आणि वर्ग 4च्या महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 1.20 लाख कर्मचाऱ्यांच्या तपासणीतून पोलखोल. अजून 6 लाख कर्मचाऱ्यांची होणार पडताळणी. राज्य सरकारी कर्मचारी महिलांनी या योजनेचा गैरफायदा घेतल्याच्या तक्रारी आल्यानंतर माहिती व तंत्रज्ञान विभागाने सामान्य प्रशासन विभागाला 1,60,559 महिला पुरुष कर्मचाऱ्यांचा UID डेटा उपलब्ध करून दिला. सेवार्थ प्रणालीवर नोंदविलेल्या या कर्मचाऱ्यांपैकी किती महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला हे तपासण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली. या तपासणीत 2652 महिला कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसा जमा झाल्याचे निदर्शनास आले. या महिलांनी ऑगस्ट 2024 पासून एप्रिल 2025 पर्यंत म्हणजे 9 महिन्यांत प्रत्येकी 13,500 रुपये घेतले. याचा अर्थ त्यांनी एकूण 3,58,00,000ची कमाई केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आणखी 6 लाख कर्मचाऱ्यांची अशाच पद्धतीने तपासणी केली जाणार आहे. शासकीय योजनांचा डबल लाभ घेतलेल्या महिलांची संख्या जिल्हानिहाय. मुंबई शहर 2222, मुंबई उपनगर 8788, पुणे 52,052, अहिल्यानगर, पूर्वीचे अहमदनगर 50,617, सातारा 36,533, सांगली 35,306, कोल्हापूर 38,811, सोलापूर 41,415, नाशिक 34,588, छत्रपती संभाजीनगर 32,293, बीड 19,181, जालना 27,600, नांदेड 37,659, परभणी 25,057, लातूर 26,672, धाराशिव पूर्वीचे उस्मानाबाद 15,124, नंदुरबार 7808, जळगाव 13,090, बुलढाणा 25,716, अमरावती 19,985, अकोला 16,861, वाशिम 14,245, हिंगोली 16,343, नागपूर 16,421, चंद्रपूर 20,300, वर्धा 8643, भंडारा 23,671, गोंदिया 29,443, गडचिरोली 14,222, यवतमाळ 24,675, पालघर 9807, ठाणे 14,507, रायगड 9183, रत्नागिरी 10,566, सिंधुदुर्ग 9824. 8,85,000 महिलांनी घेतला 2 योजनांचा लाभ. तपासणीत असेही आढळून आले आहे की 8,85,000 महिलांनी नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण या दोन्ही योजनांचा आर्थिक लाभ उचलला आहे. त्यांनी लाडकी बहीण योजनेतून दरमहा 1,500 रुपये घेतले, तर त्याचवेळी केंद्र व राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेत प्रत्येकी 6,000 एकूण 12,000 रुपये घेतले. याचा अर्थ वर्षाकाठी त्यांना 30,000 रुपये मिळाले. शासनाच्या नियमानुसार कोणत्याही सरकारी योजनांद्वारे एकत्रितपणे 18,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम दिली जाणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आता या महिलांना यापुढे नमो शेतकरी योजनेचे 12,000 रुपये आणि लाडकी बहीण योजनेतून 6,000 रुपये असे एकूण 18,000 रुपयेच मिळतील. याबाबतचा आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून लवकरच सर्व शासकीय विभागांना देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आता वसुली होणार. ज्या 2652 कर्मचारी महिलांनी लाडक्या बहिणी बनून योजनेचे पैसे उचलले आहेत त्यांच्याकडून आता ही रक्कम 3,58,00,000 रुपये वसूल करण्यात येणार आहे. सध्या तरी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी प्रति फॉर्म 50 रुपये मिळतील अशी कोणतीही अधिकृत माहिती किंवा घोषणा उपलब्ध नाही. लाडकी बहीण योजना ही सामान्यतः आर्थिकदृष्ट्या दुर्बळ महिलांसाठी आहे आणि अंगणवाडी कर्मचारी हे सरकारी किंवा निमसरकारी कर्मचारी असल्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही असे शासनाने स्पष्ट केले आहे.
मागील काही वृत्तांनुसार अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनी, ज्यात अंगणवाडी कर्मचारी देखील असू शकतात, या योजनेचा गैरफायदा घेतल्याचे उघड झाले आहे आणि त्यांच्याकडून वसुली केली जात आहे. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी या योजनेचा फॉर्म भरल्यास त्यांना 50 रुपये प्रति फॉर्म मिळतील अशी अपेक्षा करणे चुकीचे ठरू शकते. अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी शासनाच्या वेगळ्या योजना आणि मानधनाचे नियम असतात. लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी कमिशन मिळण्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नसल्यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. अधिकृत माहितीसाठी शासनाच्या संबंधित विभागाच्या सूचनांची किंवा स्थानिक प्रशासनाच्या घोषणेची प्रतीक्षा करावी. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. जास्तीत जास्त व्हिडिओ